नमस्कार. वुमन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार. अमरावती महानगरपालिकेमध्ये एक मोठा राडा पाहायला मिळाला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या महानगरपालिका दौऱ्यादरम्यान वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र समोर आले. महानगरपालिकेत आयोजित बैठकीसाठी किरीट सोमय्या उपस्थित झाले होते. या बैठकीत विविध प्रशासकीय आणि विकास कामाशी संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यांच्या दौऱ्यादरम्यान महानगरपालिका परिसरात काही ठिकाणी वादावादी आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान किरीट सोमय्या यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत तसेच शहरातील विविध प्रश्नावर भाष्य करत प्रशासनाने पारदर्शक पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या संपूर्ण घडामोडीमुळे अमरावतीतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. आता या प्रकरणावर पुढे कोणती राजकीय प्रतिक्रिया उमटते आणि प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. महाराष्ट्रात वर्ष 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदेशीररित्या जे 3 लाख जन्म प्रमाणपत्र दिले गेले होते ते रद्द केले. आता एक नवीन घोटाळा समोर आला आहे. नावात सुधारणा, स्पेलिंग मिस्टेक असं म्हणून महाराष्ट्रात अनेक महापालिकेतून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहे. या घोटाळा मुंबई महापालिकेत सगळ्यात पहिलं लक्षात आला. मुंबई महापालिकेने असे 87,364 सुधारता नावाने जन्म प्रमाणपत्र दिले. त्यासाठी मुख्यमंत्रीजीने SIT बनवली. आतापर्यंत त्यातना 21,000 बेनामी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात बाहेर आले आहे. चौकशी सुरू आहे. गेल्या 10 दिवसात मी महाराष्ट्राला 14 महापालिकेत गेलो. सगळ्या ठिकाणी आता कुठे SIT, कुठे इंटरनल टीम बसवण्यात येत आहे. अमरावतीमध्ये जे केंद्र सरकारचं नवीन पोर्टल आहे त्यात अमरावती महापालिकेने वर्ष 2025 मध्ये 35,140 जन्म प्रमाणपत्र आणि वर्ष 2026 मध्ये 5,693 म्हणजे दोन्ही मिळून 40,000हून अधिक जन्म प्रमाणपत्राच्या नोंदी घेतल्या. त्यात किमान 25,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीररित्या सुधारणा करून वेगळं जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आज चर्चा मीटिंग झाली. जे महाराष्ट्राचे रजिस्ट्रार आहेत, जन्म निबंधक, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, DHO. आणि 15 दिवसात अमरावती महापालिकेचे अधिकारी या सगळ्याची हे जे 35,140 आणि 5,693 हे प्रत्येक दिलेले जन्म प्रमाणपत्र, त्यासाठी काय सुधारणा केली हे चेक करणार आणि त्या पद्धतीने त्यावर निर्णय घेणार. महाराष्ट्र सरकारला आम्ही एक अनुरोध केला आहे. अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत राहा वुमन्स 24 चॅनल.